संभाजीनगरमधला संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ यांच्या वादावर आता नागपुरात तोडगा निघणार का असा सवाल उपस्थित होतोय। संभाजीनगरमधल्या अंतर्गत वादावर उद्या नागपुरात बैठक होतीये। शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी शिरसाटांवर काही आरोप केलेले होते। खासदार श्रीकांत शिंदेंकडेही जंजाळ यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे आणि आता या सगळ्यावर नागपुरात तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर छत्रपती संभाजीनगरमधला हा वाद आहे। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ यांच्यामधला हा वाद आहे आणि या संदर्भात उद्या नागपुरात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। हा सगळा वाद जंजाळ यांनी थेट श्रीकांत शिंदेंकडेही त्यांच्या कानावरही घातलेला होता, नाराजी व्यक्त केलेली होती। आता या वादावर खरंच तोडगा निघणार का हे बघणं महत्त्वाचं असेल। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, मुळात हा वाद काय आहे आणि या संदर्भात आता वरिष्ठांकडून म्हणजे शिवसेनेतल्या वरिष्ठांकडून काय माहिती मिळते? माधवी, नक्की छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकांच्या दरम्यान आपण जर पाहिलं तर जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर अंतर्गत वाद केलेले होते। त्यामध्ये शिरसाट हे स्वइच्छेनेच अनेक निर्णय घेत आहेत, आम्हाला कुठेही विश्वास घेत नाहीत असं म्हटलेलं होतं। मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर संजय शिरसाट यांनी देखील त्यावरती स्पष्टता ही दिलेली होती की जंजाळ यांच्याकडनं देखील अनेक गोष्टी या होत आहेत आणि त्यामुळेच काही निर्णयही घेतले जात आहेत। आता यावरतीच तोडगा काढण्यासाठी खरं तर उद्या नागपुरात छत्रपती संभाजीनगरचे जे पदाधिकारी आहेत यांच्या संदर्भातली ही बैठक होणार आहे आणि त्यामध्ये दोघांमधला जो सुवर्णमध्य हा काढण्याची शक्यता आहे। याआधी जर आपण पाहिलं तर नाराज जंजाळ यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील भेट घेतलेली होती। मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर हा वाद आता मोठ्या प्रमाणात समोर आल्यानंतर यावरती आता नागपूरमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल आणि त्यानंतर तिथले मंत्री संजय शिरसाट यांचं नेमकं देखील म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि त्यानंतर पुढील सूचना या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील असं सांगितलं जात आहे। माधवी, सूरज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।